सर्वजण मस्त आहेत ना। आज आहे दिवस 4था मामाकडचा आणि पोर निघाली आहेत। बाय। आणि दक्षित अजून पण रडतोय। तो शाळेत त्याचं काय माहिती नाही, तो अजून रडतोय। बघू तो जातोय का नाही, आज आपण त्याला जाऊ का नाही शाळेत घेऊन। आलंय जेवण काय बनवलंय? मुगाची भाजी, डाळ भात, कांद्याचे पोळे। खुर्ची मागते पण मी दिली इकडनं, पण दक्षित माझ्याहून आशे, तो पण इथूनच खुर्ची देतो आईला। दक्षित आईला खुर्ची मागितली ना आईने, दे भाकरी करायला बसले। आज लवकर बसले। तेल काढून दिला आहे कारण का मामी तर भाकरी करते, मम्मी पापड करते, आम्हाला लागतच। चला बाबा जेवायला घेत आहे बाबाला। आणि लाईट परत गेल्या, तुझी लाईट जाते येते का माहिती। बाबा घे चकली पापड आणि आई नंतर जेवते, का आई भाकऱ्या बसते, मग आई नंतर जेवते। जेवायला बसले आहेत। रुद्रला तर खूपच भूक लागली म्हणून त्याने पहिला नंबर लावला। बाबा पण जेवतोय इथे आणि दक्षित मारामारी करतोय। चला जेवू आता आपण, पण मामी नंतर जेवू। 3 वाजले तरी मामी अजून पण मन लावून सिरियलच बघते। एवढे दिवस वायफाय नव्हतं म्हणून एकदाच सगळे सिरियल बघून घेतली। दक्षितची अंघोळ करायला दक्षित अंघोळ करतो आणि मी ते चहा बनवला आहे। मामी तू चहा बनवते। पोरं पण आली आहेत शाळेतून। कसा चहा आहे? बाबा पण पितोय आणि इथे ब्लॉग लागलाय आपला। कसं आहे? पण आलाय कामावरून, मामा दिसतच नाही जास्त ब्लॉग मध्ये। मामा खूप बिझी असतो, कॉल। आता मी निघालो काय, कुठे चाललोय आपण? अग्निवाद्याच्या मंदिरात। आम्ही इथे आली का मी जाते आणि मी आज कुठचा घातला, तो मामीचा घातलाय। माझा नव्हता घालायचा म्हणून मामीचा घातलायचा। रुद्राला बोलली चल, पण तू नाही आला, तो आता आजकाल अतिच करतो म्हणून मी त्याला फोन दिला नाही। मी आणि काढून जाऊ तसं चाललं। आणि पुन्हा बाजूला हिरवंगार एकदम आहे आणि चिकट आहे। काव्या पहिले बोलली तिथून जाणे, आता मग तिथं रिटर्न म्हणजे चाललंय तर चल मला दाखवते। दर्शन झाल्यावर काय तुला कसं वाटतं? छान। आताच गणपती बाप्पाच्या मंदिरात मंदिरातून काव्याला वाटलं लॉक आहे मंदिर, ऐकलं बाप्पाचं दर्शन खूप छान। काय तुझं कसं झालं? खूप छान। आता थांबलोय 2 मिनिटांनी निघतोय। पाऊस थोडा पडतो, गरम खूप होतोय, आम्हाला त्यावर चालत जायचं एवढं चला। आणि आता बिलकुल पाऊस पडत नाही, फुकटच्या आमची छत्री उभी। आता थांबलोय आम्ही आता इथं। आलोय ब्रेड घेऊन। काव्याने ऑरेंज घेतलंय काहीतरी, पहिल्यांदा तहान लागली घेतली। तू सांगेल ऑरेंजचं टेस्ट करून कसं आहे। काव्या कसं आहे? घरी आम्ही आता आणि मामा मामी आणि दक्षिणा तुला कल्याणला गेले, त्याच्यामध्ये आम्ही आणलेले काव्याला आटा पाटा करायला घेतले। मला कापते आणि काव्याला तोपर्यंत मी लसूण सोलायला सांगितले। आणि रुद्राला तर आमची पडलेली नाही, रुद्र नव्हता गेला, पण रुद्र इथे मॅगी खातो, त्याला आमच्याशी पडलंच नाही। काही पण करा, मला काहीच नाही। आई पण बसली समोर। चला त्या काव्याला टेस्ट करून सांगेल कसं झालंय। खूप स्ट्रगल केलं का चीज, लास्टला चीजच खराब झाला, आमचा फ्रीज खराब होता म्हणून। कसं झालंय? रुद्र खात। मामा आम्ही कल्याणला गेले आणि दक्षित कल्याणला गेले, तेव्हा बॅग घेऊन आले। बाबू तुझी बॅग उद्या स्कूलला जाणार ना? बॉटल पण आहे ना? बॉटल दाखव सगळ्यांना। ही बघा दक्षितची बॉटल, उद्या दक्षित स्कूलला जाणार। सगळं घाण करून ठेवलंय, सगळं ओलं केलंय। आणि आज जुगाड चालू आहे। भेळभाजी केले तर त्याच्यामध्ये फरसाण टाकून भाकरीसोबत खाऊ आम्ही। कॉम्बिनेशन असं काहीतरी आहे, या तुम्ही पण खायला। पण खाऊन तर झालं, पण आता मी ब्रेड सोबत खाऊ। म्हणजे मामीने ठरवलंच होतं की आज मिसळपाव खायचं आहे, मला खायचीच होती मिसळपाव। आता ब्रेड सोबत खाऊ आपण। चालू बसलो आता काव्या काजू बदाम खाते, सेटची पण अशीच खाते। सिरियल बघते। नट खाल्लाय आम्ही। असा होता काव्या। आपला आजचा दिवस भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।